देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता पुण्यातही तीव्रतेने उमटताना दिसत आहेत। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर देशभरातील तरुण संतप्त झाले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। विशेष म्हणजे शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही हजारो विद्यार्थी व युवक या मोर्चात छत्र्या आणि फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय हा संपूर्ण परिसर धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांची दडपशाही बंद करा आणि केंद्र सरकार हाय हाय अशा घोषणांनी दणाणून गेला होता। मोर्चात सहभागी झालेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला। नीट घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। देशभरातील युवक रस्त्यावर उतरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तरीही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर कायद्याचे जे आश्वासन दिले आहे त्यावर तरुणांचा अजिबात विश्वास नाही। आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच पुढील चर्चा करा असा आक्रमक पवित्रा पुणेकर विद्यार्थ्यांनी घेतला असून मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आपली घोषणा होती आधी मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या।